आहे माझा मिड डे बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। ठाकरेंचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर मुंबईमध्ये दाखल। शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी खासदारांची चर्चा। थोड्याच वेळात वायबी सेंटरवरती शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का। शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष गोकुळ गीते विजयी। गीतेंनी मानले महाविकास आघाडीचे आभार, तर विश्वासघात झाला, दराडेंचा संताप। भाजपचे राजीव पोद्दार विजयी, काँग्रेसचे अतुल लोंढे पराभूत। महाविकास आघाडी आणि काँग्रेसची मतं फुटली। राजीव पोद्दार यांना 682 तर अतुल लोंढेंना केवळ 130 मतं। धाराशिवमध्ये देखील महाविकास आघाडीची 150 मतं फुटली। बसवराज पाटील यांना 845 तर काँग्रेसचे महेश देशमुख यांना केवळ 124 मतं। ओमराजेंच्या बंडाचा फटका बसल्याची शक्यता। अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत नाही। 96 पैकी एकाही काँग्रेस नगरसेवकाचं हर्षजित यांना मतदान नाही। नांदेडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी। वडील नागेश आष्टीकर यांच्या बंडखोरीला पाठिंबा दिल्यामुळे कारवाई। वडिलांच्या स्वागताला विमानतळावर जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री घेणार भाजप आमदार आणि खासदारांचा क्लास। आणि मान्सून मुंबईच्या वेशीवर पोहोचला। पुढच्या 48 तासांच्या आत मुंबईमध्ये मान्सून दाखल होणार। मान्सून पुण्यामध्ये दाखल झाल्याची हवामान विभागाकडून जाहीर।